सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. A simple way to fall in love with physics. We are having a brand new chapter today, which is ninth chapter, current electricity. What are you seeing on the board, beta? You are seeing the electrical network or a circuit. So, एक basic introduction is very important, beta. What is node? हे जे शब्द तुम्ही ऐकलेले असतात प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण नोड ऐकला की जिथे दोन किंवा दोनापेक्षा जास्त वायर जॉईन टुगेदर, ऍटलिस्ट दोन वायर जॉईन नसतील तर त्याला आपण नोड बोलणार. ठीक आहे ना. मग आता ह्या सर्किट मध्ये हु आर द नोड्स? तर बेटा यू कॅन सी सी डी ई एफ आर द नोड्स. हु आर द नोड्स? इट इज सी डी ई एफ. हे नोड आहे जिथं दोन वायर्स कनेक्टेड आहे बेटा. ठीक आहे ना, जिथे स्पेशली दोन वायर कनेक्टेड आहे. अच्छा सर, व्हॉट अबाउट जंक्शन? बेटा ए पॉइंट एट विच थ्री और मोर वायर्स आर जॉईन टुगेदर. कंसात मी लिहिलं बेटा जिथे करंट डिव्हाइड्स किंवा कंबाईन्स. आपला जो करंट आहे बेटा ज्या पॉइंटला डिवाइड होईल किंवा कंबाईन होईल त्यालाच जंक्शन बोलायचं, अदरवाईज नोड बोलायचं. मग आता मला सांग, ह्या सर्किटमध्ये ए पॉइंट आणि बी पॉइंटला जर का तू पाहशील, पहा बरं व्हॉट विल हॅपन. बेटा समजा आता बघा पॉइंट एला ही आपली बॅटरी आहे, ऍप्सिलॉन 1 ऍप्सिलॉन 2 किंवा E1 E2 असं काही ठिकाणी काही बुक्स मध्ये एक्झाम मध्ये लिहिलं असतं. ठीक आहे ना, आय एम रायटिंग एप्सिलॉन. बेटा ही जी एप्सिलॉन बॅटरी आहे किंवा छोटा ई फॉर द EMF, सगळ्या गोष्टी एकाच नाव आहे फक्त बॅटरीचं. ह्या बॅटरीतनं करंट जाईल बघ प्लस टू मायनस, बरोबर की नाही बेटा? हे बघ प्लस मायनस, करंट फ्लोस फ्रॉम प्लस टू मायनस, ही डायरेक्शन ऑफ करंट आहे. आता हा जो करंट गेला, हा गेलेला करंट व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? पुढे एक वायर आहे, खाली एक वायर आहे, बरोबर का नाही? आर आर हे रेजिस्टन्सेस आर आहे, काहीतरी व्हॅल्यूज असतील ना रेजिस्टन्सेसच्या. तर बेटा हे रेजिस्टन्स म्हणजे काय राव? बल्ब आहे, ट्यूब आहे, फॅन आहे. रेजिस्टर म्हणजे काय? एनर्जी खर्च करणारे डिव्हाइसेस. करंट आला, हा काहीतरी खाईल करंट एनर्जी, नंतर तुमचा जो करंट आहे इथं डिवाइड होईल ना. समजा 5 एम्पियर करंट आला, पुढे 2 एम्पियर गेला तर खाली किती? 3 एम्पियर. गेटिंग? समजा फॅन आहे, थोडी ज्यादा खाईल एनर्जी, ज्यादा करंट कमी. ठीक आहे ना. सो 5 एम्पियर आला, पुढे 2 गेला तर खाली 3, करंट डिवाइड झाला, म्हणून हा पॉइंट काय? जंक्शन. अच्छा बी पॉइंटला काय होईल? बेटा समजा तुमचा जो I1 आला होता तो पलीकडे I2 गेला, खाली I3 गेला, तर I2 इकडून I2 आला, वरून कोण आला? I3 आला. अरे बघ ना, इथून I3 आला, I2 तिकडून I2 आला, I3 आला. ह्या पॉइंटला ते दोघं काय होतील? कंबाईन. दोघं काय होतील बच्चा? कंबाईल, आणि पुन्हा काय होतील? जॉईन होतील एकमेकाला. इथं इथं जॉईन होतील ना. सो डिव्हाइड होतात ए पॉइंटला, कंबाईन होतात बी पॉइंटला. हे दोन्ही पॉइंट काय आहेत? जंक्शन. सो ए आणि बी हे दोनच पॉइंट काय बेटा? जंक्शन. सर व्हॉट इज लूप? एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ. बेटा लक्ष द्या, लूप इज द क्लोज्ड कंडक्टिंग पाथ. बंद असला पाहिजे, क्लोजला खूप इम्पॉर्टन्स आहे. कसा बेटा? क्लोज्ड. कंडक्टिंग तर असलाच पाहिजे, त्याशिवाय तर करंट चॅप्टरचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट गेला पाहिजे म्हणजे चार्जेसला मूव्ह करतोय. पहिला आपला चॅप्टर काय होता? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स. चार्जेस होते ऍट रेस्ट. इथे काय होते? चार्जेस पळणार आहे, कारण की आपण काय लावलीये? बॅटरी लावलीये चार्जेसला पळवण्यासाठी. तर बेटा लूप बर का, एक लूप, बंद लूप म्हणजे जिथून सुरू झाले तिथंच येऊन थांबायचं, याला म्हणतात लूप. हे बघ, ह्या पॉइंट सी पासून मी सुरू झालो बर का, तर सी कसा पळतोय मी? चला असं पळतोय ड्र. ठीक आहे, तर बघ सी ए बी डी सी, सी ए बी डी सी. क्लिअर बेटा? जिथून सुरू झाले तिथंच येऊन थांबायचं. लूपचा अर्थ काय? जिथून सुरू झाले तिथंच थांबायचं. जिथून सुरू येस ऑर नो बेटा? तिथं शेवट, याला म्हणतात लूप. जिथून सुरू तिथं तिथं शेवट. सी पासून निघालो पुन्हा सी. अच्छा सर, सी पासून निघून आपण पुढून नाही का जाऊ शकत? येस सर, 100% जाऊ शकतो आपण. आपण सी पासून निघून असंही म्हणू शकतो, सी तिकडचा ई, हा एफ, हा डी आणि पुन्हा सी. चालेल ना? हे मध्ये ऑटोमॅटिक आले त्याच्या.
गेटिंग? एक राऊंड मारायचं आणि तिथे येऊन थांबायचं. अच्छा सर, आपण बी पासून नाही का सुरू होऊ शकत? अरे कुठून पण हो, तेरी मर्जी. एफ पासून सुरू व्हायचं. येस सर. ड्र असं फिर. ठीक आहे ना, एवढ्यात फिर. काय होईल? क्लोज लूप. एफ पासून सुरू व्हा. एफ वरती, ई इथं, ए आफ्टर दॅट, बी पुन्हा कुठे ये, एफ ला, फिनिश. किती पण लूप्स होतील ना. आता हा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन झाला. इथं किती स्क्वेअर सापडतील तुला, नाही का, किंवा रेक्टँगल सापडतील तेवढे लूप. हे बघ ना, ही पहिली, ही दुसरी, आणि बघ ही बाहेरची तिसरी, संपलं. मग तू सुरू कुठून पण हो, एंड कुठेही कर, काहीही फरक पडत नाही. क्लॉकवाईज असो, अँटी क्लॉकवाईज, तसं काहीही प्रकार इथे नाहीये. मग तुम्ही ई पासून सुरू व्हायचंय, बिंदास फिरा, काही अडचण नाही. बी पासून फिरायचंय, काही अडचण नाही. चल बी पासून फिरलो मी, हे असं. तर बी च्या नंतर डी, नंतर हे बघा हा सी, नंतर ए, नंतर ई, नंतर एफ, आणि पुन्हा बी. जिथून सुरू तिथं शेवट. त्याला काय म्हणतात? क्लोज्ड लूप. आणि शेवटचं बेटा ब्रांच, पार्ट ऑफ द नेटवर्क, नेटवर्कचा पार्ट बिटवीन टू जंक्शन्स. दोन जंक्शन मध्ये जो पार्ट आहे ते काय झालं? ब्रँच, नाही का, एक पर्टिक्युलर ब्रँच. आता बघ बरं का, सर्किटची ब्रँच म्हणजे शाखा, दोन जंक्शन्सच्या मध्ये. मग बेटा ए पॉइंट जंक्शन आहे, बी पॉइंट जंक्शन आहे, ह्या दोघांच्या मध्ये ही एक ब्रँच घेऊ शकतो ना मी. लक्षात येत आहे का? तिला असं हॉरिझॉन्टल लिहू का? हे बघ, इथं कोण आहे बेटा? ए, आणि इथं कोण आहे बेटा? बी. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे, दोन जंक्शन मधली ब्रँच उचलली. आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस वॉज सिनॅरिओ अँड बेसिक इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क, कंपोनंट्स ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. स्क्रीनशॉट घ्या. तर माझ्या बालमित्रांनो, नेक्स्ट टॉपिक इज किर्चॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी. बेटा एक काका होते, किर्चॉफ काका. त्यांनी इलेक्ट्रिसिटीचे नियम बनवले. त्यांना वैताग आला की त्या खांब्यावरती इतक्या सगळ्या वायरी घुसलेल्या दिसताना ते म्हणले की लेकर टेन्शन मध्ये येतील, त्यांना अभ्यास करायला थोडासा डिफिकल्ट जाईल, म्हणून त्यांनी नियम बनवले. तिथे जे नियम आहेत ते वापरून मस्तपैकी, जशी गिटार वाजते टिंग टिडिंग टिंग टिडिडिंग, तसं तुम्ही इलेक्ट्रिकल सर्किटचं नेटवर्क टिंग टिडिंग टिंग टिडिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग टिडिडिंग, अवघड नेटवर्कला सोपं करू शकता तुम्ही. सोबतच्या देर इज फर्स्ट लॉ, किर्चॉफचा पहिला लॉ, किर्चॉफ काकांचा पहिला लॉ, KCL म्हणजे काय बेटा? किर्चॉफ्स करंट लॉ. लाडाने प्रेमाने याला KCL बोलतात. म्हणजे काय बेटा? किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ. तर बेटा काय तो लॉ? द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट्स अराइविंग एट द जंक्शन इन द इलेक्ट्रिकल नेटवर्क इज 0. अल्जेब्रिक सम ऑफ द करंट्स विच आर अराइविंग एट अ जंक्शन इज 0. सो एका जंक्शनला करंट येणार, डिवाइड होणार, हाही एक चान्स आहे. त्या जंक्शनला भरपूर सगळे करंट्स आले आणि सगळे कंबाईन झाले, हाही एक चान्स आहे. कारण की तुम्ही वायरला वायर जोडलं की करंट कंबाईन होतो, आहे की नाही? आणि वायर पासून पुढे फॅनला, ट्यूबला असा करंट डिवाइड होऊ शकतो. येस ऑर नो बेटा? सो काकांनी आपल्याला साइन कन्व्हेन्शन सुद्धा दिलं की ऍट अ जंक्शन, बेटा तुमच्या जंक्शनला इनकमिंग करंट असेल पॉझिटिव्ह घ्या, आउट गोईंग करंट असेल निगेटिव्ह घ्या. आपली तसंच ना, येत असेल वा, क्या बात क्या बात, आपण म्हणतो सर पॉझिटिव्ह येऊ द्या माल, काय याच्यात. चालला असेल आपलं तोंड बारीक होतं, आउट गोईंग विल बी निगेटिव्ह. सेम वे इनकमिंग पॉझिटिव्ह, आउट गोईंग निगेटिव्ह. आता इथं हे एक जंक्शन आहे, काय दिसतं बेटा? हे बघ ना, हा एक पॉइंट जंक्शन आहे जिथं हाऊ मेनी वायर्स आर कनेक्टेड, 3 ऑर मोर. मग येणार जाणार डिवाइड होणार. तर बेटा प्लीज कॉन्सन्ट्रेट की ह्या पॉइंटला व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? I1 इनकमिंग आहे. अच्छा आउट गोईंग, अच्छा बघू आपण. I1 इनकमिंग आहे, I2 आउट गोईंग आहे, I3 इनकमिंग आहे, I4 इनकमिंग आहे, I5 आउट गोईंग आहे, बाहेर चालला. मग आता काकांचा आपण लॉ लावू. समेशन ऑफ द I इज 0 ऍट द जंक्शन. समेशन ऑफ द I इज 0, बरोबर का नाही बेटा? समेशन ऑफ I इज 0. मग आता मला सांग, कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह? इनकमिंग पॉझिटिव्ह, आउट गोईंग निगेटिव्ह. सुरू कर I1 पासन, इनकमिंग आहे त्याला प्लसचं साईन दे, म्हणून मी असं लिहू का त्याला I1. अच्छा I2 काय रे बच्चा? बाहेर चालला, आउट गोईंग वाला निगेटिव्ह, सो मायनस I2. बर I3
इनकमिंग आहे पॉझिटिव्ह, आजा 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 ठीक आहे. हा इनकमिंग आजा आजा पॉझिटिव्ह इनकमिंग वाला विल बी पॉझिटिव्ह आजा. हा I5 आउट गोईंग, चल भाग, सो निगेटिव्ह, बाहेर जाणारा निगेटिव्ह I5. आन्सर इज 0. Summation of I is 0. KCL. Are yes or no, beta? What we have applied? KCL. Getting? So can I say from the equation which is available here, I1 आणि हा I4, I3 हे तिघं पॉझिटिव्ह आहे, हे दोघं निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह वाल्यांना मी पलीकडे पाठवू का? सो I1 प्लस I3 प्लस I4 हे दोन निगेटिव्ह पलीकडे दोन पॉझिटिव्ह होतील, तर मी यांनाच लिहू का? I2 प्लस I5. So बच्चा, what are you observing? Incoming currents equal to outgoing currents. Yes or no? बघ ना, टुचुक इनकमिंग करंट्स आणि हे I2 I5 आउटगोइंग करंट्स. सो दॅट इज बेटा, I can say incoming currents are equal to outgoing currents is in accordance with, हे मला काय इम्प्लाय करतंय? दिस इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. अरे करंट काय राव? करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. करंट दुसरं तिसरं काहीच नाहीये. अरे करंट काय रे बच्चा? Q बाय G. काय करंट? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. Q इज द चार्ज. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम हाच तर करंट आहे. करंट दुसरं कुठं काय नवीन आहे. सो बालमित्रांनो, जर आलेला करंट इक्वल टू गेलेला करंट, म्हणजे आलेला रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज इक्वल टू गेलेला रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, म्हणजेच इनकमिंग चार्ज इज इक्वल टू आउटगोइंग चार्ज. केसीएल इज इन अकॉर्डन्स विथ, किंवा केसीएल आज्ञाधारक आहे, ओबे करतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. MST CET ला आलेला हा क्वेश्चन आहे. हा असा क्वेश्चन येऊ शकतो की केसीएल कशावरती आधारित आहे की नाही? एखादी सिरियल असते का, सत्य घटनाओं पे आधारित, तसा हा जो केसीएल आहे हा किस पे आधारित आहे बच्चा? इट इज आधारित ऑन कन्झर्वेशन ऑफ चार्ज. कशावरती आधारित आहे बेटा? कन्झर्वेशन ऑफ काय रे बेटा? चार्ज. किस पे आधारित? कन्झर्वेशन ऑफ चार्ज. कारण इनकमिंग करंट इक्वल टू आउटगोइंग करंट, म्हणजे इनकमिंग चार्ज इज आउटगोइंग चार्ज. चार्ज इज ऑलवेज कन्झर्व. व्हेरी इंपॉर्टंट. या स्क्रीनशॉट. तर बाल मित्रांनो, वी आर हॅव्हिंग किर्चॉफ काकांचा दुसरा लॉ ऑफ इलेक्ट्रिसिटी, किर्चॉफ सेकंड लॉ. त्याला लाडाने प्रेमाने KVL असं बोलतात, किर्चॉफ व्होल्टेज लॉ. किर्चॉफ व्होल्टेज लॉ. पहिला होता किर्चॉफ करंट लॉ, दुसरा किर्चॉफ व्होल्टेज लॉ. बेटा, व्हॉट इज द स्टेटमेंट? The algebraic sum of the EMFs and potential differences in any closed loop of the electrical network is 0. प्यारे बच्चों, closed loop is very very important. वायर ओपन असेल, वायर ओपन असेल तर करंट काय जाईल? घंटा. करंट जाणारच नाही बेटा, आहे की नाही? सर्किट क्लोज पाहिजे ना. एखादा बल्ब लावलेला आहे, वायर आहे, सेल आहे, सर्किट कसं पाहिजे? बंद. नाही तर मग हा काही नियम चालणार नाही. व्हेरी बेसिक कंडिशन क्लोज लूप मध्ये. कोणाची बेरीज? ईएमएफ आणि पोटेन्शियल डिफरन्सेस. बाल मित्रांनो, ईएमएफ विल बी डिनोटेड बाय छोटूसा लेटर एप्सिलॉन, काही ठिकाणी कॅपिटल ई असेल. शेवटी ती बॅटरी आहे, एप्सिलॉन असेल, ई असेल, है की नाही? सो बेटा, समेशन ऑफ द ईएमएफ म्हणजे सगळ्या बॅटरीची बेरीज, त्या ईएमएफ ची बेरीज, अधिक समेशन ऑफ द IR. बेटा, व्हॉट इज ओहम काकांचा लॉ? ओहम्स लॉ इज IR, V इज इक्वल टू IR. अरे सर नो बेटा? अरे बाबा, ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR. अरे yes or no बेटा? पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू IR, नवीपासून आपण पाहतोय. सो सगळ्या EMF ची बेरीज अधिक सगळे पोटेन्शियल डिफरन्सेस काय असतात? I इंटू R. ह्यांचं बेरीज 0, ह्यांची बेरीज 0. तर बेटा, आपल्याला किर्चॉफ काकांनी साइन कन्व्हेन्शन सुद्धा दिलंय बेटा. यू आर सेइंग टू डिफरंट कॉलम्स ओव्हर हिअर. तर बेटा, ह्या दोन टेबल, दोन्ही टेबल सारखेच आहे, फक्त जागेच्या अभावी आपण दोन सेक्शन केले. तर बच्चा, सिम्बॉल कडे लक्ष द्या. सर्किट मध्ये, इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये किंवा तुमच्या नेटवर्क मध्ये तुम्ही नीट लक्ष दे बॅटरीकडे. ध्यान से देखिए इस शख्स को. बेटा, हे बघ, हा मोठी दांडी आणि बघ ही छोटीशी दांडी, बरोबर का नाही बेटा? सो नीट लक्ष दे. स्क्रीनशॉट काढून घे, एकदा काढून घे. ढिशक्या
आता लक्ष दे, दुसरा एक स्क्रीनशॉट नंतर काढता आपल्याला बेटा. प्लस आणि हा मायनस टर्मिनल, बरोबर का नाही? बॅटरीचा प्लस आणि मायनस टर्मिनल, आणि आपण सर्किट ट्रॅव्हर्स करत असताना, ठीक आहे ना, आपण आपल्या धुंदीत असताना नव्हे, आपण सर्किट ट्रॅव्हर्स करत असताना बरोबर सर्किटच्या बघा रस्ता रस्ता पाथ सर्किट आपण चाललोय. कसं चाललोय बेटा? पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, बरं का? बॅटरीच्या पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चालू, म्हणजे त्याचा मिनिंग दिला बच्चा मी, हायर टू लोअर पोटेन्शियल. कसं चाललो आपण? हायर टू लोअर पोटेन्शियल. बेटा मला सांग, हायर टू लोअर, हायर म्हणजे प्रगती, लोअर म्हणजे अधोगती. आपण जर प्रगतीकडून अधोगतीकडे चाललो, दॅट मीन्स साइन विल बी निगेटिव्ह. बेटा व्हेरी कॉमन सेन्स. आपल्या आयुष्यात काय व्हायला पाहिजे? प्रगती का अधोगती? सर प्रगती, प्रोग्रेस व्हायला पाहिजे, आहे की नाही? सो हायर टू लोअर, सो साइन विल बी निगेटिव्ह. सो त्या बॅटरीला साइन काय देशील तू? मायनस एप्सिलॉन. कळलं बच्चा? सेकंड केस, हिअर यू कॅन सी द बॅटरी. बॅटरीचा हा निगेटिव्ह टर्मिनल, बॅटरीचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि बेटा आपण चाललोय मस्त, आपण आपला रस्ता ट्रॅव्हर्स करतोय, आणि आपल्या रस्त्यामध्ये बॅटरी अशा पद्धतीने आली, निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल, असं झालं आपण, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. तर बेटा मिनिंग असा आहे, वी आर मुव्हिंग फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल, अधोगतीकडून प्रगतीकडे. तमसोमा ज्योतिर्गमय, तुम सो जाओ मा, मैं ज्योति के पास जाके आता हूं. असं म्हणायचं नाही, लोअर टू हायर पोटेन्शियल. काय म्हणायचं बाळा? लोअर टू हायर, अधोगतीकडून प्रगतीकडे, विच मीन्स साइन विल बी पॉझिटिव्ह. बेटा व्हेरी इझी. येस गुरुजी, व्हेरी इझी. प्लस एप्सिलॉन घेणार मी. हॅपी? चलो लुक ओव्हर हिअर, सिम्बॉल सर्किट मध्ये एनर्जी, ईएमएफ. बॅटरी काय करते राव? चार्जला फक्त पळवते. काहींचा गैरसमज असा असतो की बॅटरी लावल्याच्या नंतर चार्ज वाढतो. पाप लागल पाप. बॅटरी लावल्याच्या नंतर फक्त चार्ज पळतो. बॅटरी लावल्याच्या नंतर फक्त चार्ज पळतो. बॅटरीचं काम चार्जला पळवणे, चार्ज देणे नव्हे. कन्झर्वेशन ऑफ चार्ज मगाशीच पाहिला आपण, जेवढा चार्ज असतो अगोदर तेवढा चार्ज नंतर. चार्ज फक्त पळतो, पळवणारी कोण असते? बॅटरी. हु इज मी फॉर यू गाईज? बॅटरी. माय ability is to move the brain of your English, and I was in the UK. So बेटा माझं काम तुमच्या ब्रेनला पळवणं आहे, तुमच्या एनर्जीला, तुमच्या आतमध्ये असलेल्या चार्जेसला पळवणं आहे. तुमच्यामध्ये जो काही चार्ज आहे, तुमची जी चार्जिंग आहे, ती चार्जिंग तुमचीच राहणार आहे. फक्त माझं काम पळवणं आहे, राईट? सो बॅटरीचं काम पळवणं आहे, चार्ज देणे नव्हे, चार्जला पळवणे. तर बेटा आय आर व्ही पोटेन्शियल डिफरन्स, व्ही इज इक्वल टू आय आर, पोटेन्शियल मधला डिफरन्स सुद्धा एक एनर्जी आहे. सो आर आणि आय ह्या दोघांचा गुणाकार काय होता येईल? आय आर. तेवढा पोटेन्शियल ड्रॉप असेल ना. समजा एखादा बल्ब आहे, ट्यूब आहे, फॅन आहे, हे जे काही लागलेलं असतं, हे खातं ना एनर्जी. ते किती एनर्जी खातं? करंट गुणिले रेजिस्टन्स, आहे की नाही? त्यांचं एक रेजिस्टन्स ना, अपोजिशन, तेवढं खातं आय आर. तर बेटा हा अशा पद्धती, नीट लक्ष दे, करंट आणि आपला हा रस्ता, आपण चाललोय आणि आपण करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललोय. बाळा लक्ष दे, आपण करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललो. म्हणजे पुन्हा एकदा करंट फ्लोज फ्रॉम, मी तुम्हाला शिकवलं होतं ना बेटा, हे बघ, वॉटर फ्लोज फ्रॉम, बेटा वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, बरोबर का नाही बच्चा? वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. बेटा हीट फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर टेम्परेचर. अरे पाण्याच्या बाबतीत लेवल, हीटच्या बाबतीत टेम्परेचर, आणि वॉटर झाला, हीट झाला, प्रेशर. बच्चा प्रेशर फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर लेवल. अरे बरोबर नाही? हायर प्रेशर लेवल टू द लोअर प्रेशर लेवल, बरोबर का नाही बेटा? सिमिलरली आवर चार्ज फ्लोज फ्रॉम, सिमिलरली आवर चार्ज flows from higher potential to lower potential. Potential is V. Are you understanding? So बाल मित्रांनो, करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललोय. बघ ना, चार्ज फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर. असं बघ, असं केलं पाणी सांडेल ना त्या लेवलला, वरून खाली. हायर टू लोअर, चार्ज फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर. मग करंट ऑल्सो फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर, कारण करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. चार्ज अँड करंट काय राव? एकच आहे ना, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. करंट हा हिशोब आहे. सो बच्चा, यू आर मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ द करंट.
तुम्ही करंटच्या डायरेक्शन मध्ये चालले, म्हणजे तुम्ही हाय टू लो चालले. व्हॉट इज द मिनिंग बेटा? हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल, म्हणजेच प्रगतीकडून अधोगतीकडे. बालमित्रांनो, साइन विल बी निगेटिव्ह, सो -IR. येस, लुक ॲट द डायग्राम. रेजिस्टन्स दिसतोय R, करंट दिसतोय I, करंट इकडे चाललाय हा, आणि आपण अपोजिट चाललोय. आपला रस्ता फिक्स ठेवला मी फॉर अंडरस्टँडिंग. हा बघा, आता आपण आपलं चाललोय मस्त पैकी, डिंग चिक डिंग 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 डिंग. आणि अडचण अशी आहे की करंट तर इकडे येतोय आपल्याकडे, आणि मग तुम्हाला माहितीये, आजा 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 सो इनकमिंग विल बी पॉझिटिव्ह, मजा येईल. सो करंटच्या अपोजिट तुम्ही चालले. ऍक्च्युअल अर्थ असा आहे की लोअर टू हायर पोटेन्शियल, यू आर अबाउट टू गेन समथिंग, अचीव करायला चाललंय आयुष्यात समथिंग. सो बेटा, आन्सर विल बी पॉझिटिव्ह, साइन विल बी पॉझिटिव्ह. आजा आजा, अरे सर नो, इनकमिंग आउट गोईंग, कसंही लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस कॉन्सेप्ट. तर बालमित्रांनो, आता मला सांगा, साइन कन्व्हेन्शन इज व्हेरी क्लिअर. तर बेटा, KCL किर्चॉफ काकांचा पहिला लॉ वॉज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज, कारण की इनकमिंग करंट इज इक्वल टू आउट गोईंग करंट. इथे व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा? एखाद्या पर्टिक्युलर सर्किट मध्ये नीट लक्ष दे, बॅटरी काय करणार आहे? एनर्जी देणार आहे. काय करण्यासाठी? चार्जला पळवण्यासाठी. वन्स अराउंड द सर्किट. बेटा, मग जेवढी इनकमिंग एनर्जी तेवढीच आउट गोईंग एनर्जी. जेवढी तुमच्या बॅटरीला, तुम्ही एकदा समजा तुमच्या मोबाईलला 100% चार्जिंग केली, असं होणार आहे का 12 महिने चालेल तो? तो 2 दिवस चालेल, 3 दिवस चालेल, काहीच नाही वापरत, 8 दिवस चालेल, शेवटी तो त्याचा जीव सोडून देईल. सो जेवढी एनर्जी तुम्ही दिली तेवढीच त्याने खर्च केली. सो एक्झॅक्टली सेम थिंग विल हॅपन ओव्हर हिअर. आणि जर कधी सीईटीला क्वेश्चन आला की बेटा किर्चॉफ सेकंड लॉ इज इन अकॉर्डन्स विथ, किंवा हा काय ओबे करतो, तर दिस इज इन अकॉर्डन्स विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे अजून चांगलं कळेल पुढे. ओके, तुमच्या नोट्स मध्ये हे लिहिणं प्रचंड गरजेचं आहे. महाभयंकर वेग धारण करा ह्या कन्सेप्ट ग्रॅब करण्यासाठी बालमित्रांनो. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ठीक आहे ना? इट इज इन अकॉर्डन्स विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बेटा, आता योग्य वेळ आली आहे फील घेण्याची. सर्किट मध्ये एक्झॅक्टली होतं तरी काय? एक बेसिक सर्किट मी दाखवले बाळा, बघ लक्ष दे. हा आर आहे, रेजिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय नाही, एखादा बल्ब असे इमेजिन कर जो एनर्जी खाणार आहे. एक बल्ब, ट्यूब, फॅन, तुमचे जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतात कोणते पण, त्यापैकी आपण एक अझ्युम करू की एक बल्ब आहे, आर इज द रेजिस्टर, ठीक आहे. आणि बेटा, याला काय केलं आपण? बॅटरी लावली. एप्सिलॉन तिचं नाव दिलं मी, बॅटरी. आणि छोटा आर इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द बॅटरी. कन्सेप्ट ऑफ क्लास 11th. सो छोटा आर इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द बॅटरी. सो बेटा, बाळा लक्ष दे, हे एक सिंपल नेटवर्क आपल्या समोर आहे बरं का, सर्किट, ज्याच्यामध्ये ही बॅटरी बघ, मोठी दांडी प्लस, छोटी दांडी मायनस, छोटा आर इंटर रेजिस्टन्स, मोठा बिग आर इज द रेजिस्टन्स, ठीक आहे, जिथं तुमचा अप्लायन्सेस तुम्ही लावताय. तर बाळा लक्ष दे, आपल्याला किर्चॉफ काकांनी काय सांगितलं की हा जो सगळा खेळ आहे हा चालतो क्लोज्ड लूप साठी. कोणासाठी चालतो बेटा? क्लोज्ड लूप साठी. KCL पण आणि KVL पण. तर बेटा लक्ष दे, as far as this particular example is concerned, इथे व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? ए इज द नोड, खरं तर करंट डिवाइड होत नाही ना, डिवाइड झाला तर जंक्शन. अच्छा, बी नोड. अरे बघ ना, हा जो प्लस टर्मिनल आहे, ह्या प्लस टर्मिनल पासून समजा करंट बाहेर दाखवतो बेटा, करंट निघाला काय? आय. अच्छा, वरती काय जाईल? आय. अरे बघ ना, हा करंट प्लस मायनस डिवाइड व्हायचा विषयच नाही ना, हाच करंट, इथं मध्ये काही नाहीच आहे. अच्छा, हा काय? नोड. पुन्हा बघ ना, तसाच तसाच सलग वायर आहे. हे वाक्य माझं लक्षात ठेव, नाही तर लिहून घे. फक्त वायर असेल तर अजिबात करंट मध्ये काही नाही, तसंच कॉपी पेस्ट करा. नुसत्या वायर मध्ये काही नसतं. रेजिस्टर आला की तो एनर्जी खाणार, संपला विषय. नुसतं वायर आहे, करंट कॉपी पेस्ट करा. आता बघ पुढे, हे नुसतं वायर नाही बेटा, हा करंट आय चालला, नीट लक्ष दे, आणि इथं कोण आला? रेजिस्टर आला, म्हणजे हा काहीतरी एनर्जी खाणार आहे. खाऊ द्या, खाऊ द्या, काही अडचण नाही, आपलाच येतो. तर बेटा हाच करंट पुढे चालला, टच इट आय, हाच करंट ड्र आय, आणि हाच करंट टर आय याच्यामध्ये. गेटिंग ना बेटा? सो जो आउट गोईंग करंट होता तोच इनकमिंग करंट. येस ऑर नो बेटा? क्लोज लूप घ्या, जशी आवडेल तशी घ्या, क्लॉकवाईज घ्या, अँटी तसं काहीही नाहीये, सर्व धर्म समभाव आहे. सो बेटा असं फिर,
काही अडचण नाही. असं फिरू आपण, ए पासून फिरू उलट. ओके, हे असं ट्रॅव्हर्स करू. सो इन क्लोज लूप, बेटा लूप क्लोज असणं फार गरजेचं आहे. कोणती? ए, इकडनं सुरू झालो मी, डी, त्याच्यानंतर हे बघा सी, त्यानंतर हे बघा बी आणि पुन्हा ए. जिथून सुरू तिथं शेवट, जिथून सुरू तिथंच शेवट, क्लोज लूप झाली. बर, ट्रॅव्हर्स करताना कोणता लॉ वापरणार? केव्हीएल, कारण की इथं करंट डिवाइड होतच नाहीये. सो आय एम गोइंग टू अप्लाय केव्हीएल. काय वापरतोय बच्चा मी? किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. ठीक आहे, चलो मग आता बघ, ए पासून सुरू झालं, इथे करंट दिसतोय. बाल मित्रांनो, नुसत्या करंटला लिहायचं नाही, हे वाक्य लिहून ठेव कुठेतरी. नुसता करंट लिहायचं नाही, लिहायचं तर काय केव्हीएल व्होल्टेज लॉ, काय कन्सेप्टला पकडा. इट इज इन कन्झर्वेशन विथ एनर्जी. सो बॅटरी किंवा करंट विथ रेजिस्टन्स, बॅटरी प्लस मायनस आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आय इंटू आर, हा गुणाकार घ्यायचा, नुसता आय लिहायचा नाही. ठीक आहे ना, आय आणि आर, आय सोबत काय पाहिजे? आर, नाही तर आय लिहायचा नाही. हे बघा आता, आय स्किप कर, कारण आर नाहीये. पुढे काय? बॅटरी. हा सर, बॅटरी दिसली, प्लस टू मायनस. बघ ना, मी आज चाललोय, माझा रस्ता कसा आहे? बघ, रस्ता ट्रॅव्हर्स करतोय मी. नीट लक्ष दे, रस्ता असा असा कसा कसाही असो, कन्व्हेन्शन हायर टू लोअर फक्त पाहायचं. तर बेटा प्लस टू मायनस म्हणजे हायर टू लोअर. प्रगतीकडून अधोगतीकडे चाललोय मी, मायनस साईन देणार मी. ह्या बॅटरीला काय साईन देणार बेटा? मायनस साईन देणार. पुढे गेलो मी, हाच करंट आहे, परंतु बेटा आजा आजा, करंट येतोय आणि मी चाललोय, म्हणजेच काय? इनकमिंग इज पॉझिटिव्ह. सो बेटा आय इंटू आर काय घेणार? पॉझिटिव्ह. अरे सॉर नो बच्चा, इंटरनल रेजिस्टन्स गेटिंग येणार पॉझिटिव्ह. अच्छा, सो मी डी पर्यंत आलो, पुढे चाललो, आय काय करू? ते आयचं चटणी करू, काही कामाचा नाही येतो आहे, कारण आर नाहीये ह्या ब्रँच मध्ये, आर रेजिस्टन्सच नाहीये. स्किप करा, पुढे चला. आता पुढे हा, आता हे बघ, आय आर, हा आय आर आहे. आता मी चाललोय बघ असा, आणि मी जाताना मी असं चाललोय मस्तपैकी, आणि मला आय येताना दिसतंय, आजा आजा, खुश व्हायचं डायरेक्ट. करंट येताना दिसला, खुश व्हायचं, प्लस साईन देऊन टाकायचं. दॅट मीन्स वी आर ऍक्च्युअली मुव्हिंग फ्रॉम लोअर टू हायर, दॅट्स वाय पॉझिटिव्ह अकॉर्डिंग टू कन्सेप्ट. आणि आपलं गाणं तायचं राव, आजा. सो आय इंटू आर, प्लस साईन दे, हॅपी झालं. बिचारा आहे तर काही संबंध नाही, तेच आहे झालं. बरं, इथे नुसतं आहे, काहीच संबंध नाही. ए ला आलो, थांबलो, संपला विषय. इज इक्वल टू बालमित्रांनो 0. गेटिंग? सो इथून मी असं इक्वेशन लिहू, एप्सिलॉन, अरे हा मायनस एप्सिलॉन पुढे जाईल ना, प्लस एप्सिलॉन इज इक्वल टू आय इंटू छोटा आर प्लस आय इंटू मोठा आर. गेटिंग? येस गुरुजी. दुसरी लूप घेऊ आपण आता, इन क्लोज लूप. किती पण घेऊ शकतो बेटा तू, इथं कोणतेही घे, कुठूनही सुरू हो, कुठं येऊन थांब. मी आता अशी केली होती ना, आता एक काम करतो मी, आता एक काम करतो, कहा से सुरू हो जाए गुरुजी, बी पासून सुरू हो आपण, आणि पुन्हा बी कडे येऊन थांबू, असं फिरू आपण. सो बी च्या नंतर सी, डी, नंतर ए, बी, सुरू झालो बी पासून, एंड बी. ओके गुरुजी, यस. मग बेटा मला सांग, बी टू सी, नीट लक्ष द्या आता. कोणता लॉ? केव्हीएल. का? केसीएलचा कुठं संबंध इथं? हा, केसीएल आला, करंट डिवाइड होत असेल तर कंबाईन होत असेल तर केसीएल, अदरवाइज केव्हीएल. तर बेटा मला काय दिसतंय, बी पासून सी कडे चाललो, करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललो. करंटला जोडीदार रेजिस्टर आहे, करंटला जोडीदार रेजिस्टन्स आहे, आय आर गुणाकार होईल, फक्त गुणाकार पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? मी चाललोय करंटच्या डायरेक्शन मध्ये, म्हणजेच काय? हायर टू लोअर, म्हणजेच काय? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह करंट येताना दिसला तर खुश व्हायचं, नाही का? सो निगेटिव्ह आय इंटू आर, एनर्जी खर्च झाली. ठीक आहे ना? बर, पुढे गेलो तर बेटा सी टू डी नुसताच करंट आहे, काहीच खाणार नाही तो, कारण रेजिस्टरच नाही ना, काहीच खाणार नाही, एनर्जी मोकळं. बर, पुढे डी टू ए मध्ये मला इथं आय आर गुणाकार दिसला, आय आर आहे का नाही, आणि मी असं चाललोय ना, म्हणजे मी पुन्हा एकदा करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललोय, पुन्हा एकदा करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललोय, म्हणजेच हायर टू लोअर चाललोय, म्हणजेच निगेटिव्ह. गेटिंग? थोडा पुढे सरकलो, पुन्हा बॅटरी दिसली मला, आणि बॅटरीचा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजेच लोअर टू हायर. बघ ना, मी आज चाललोय लोअर टू हायर, म्हणजेच काय? पॉझिटिव्ह. सो तिला प्लस एप्सिलॉन लिहा, झालं. इथं आलो, परत तुम्हाला कुठं जायचं? बी पर्यंत,
आय दिसला, काय करतं त्याचं घंटा वो किसी काम का ही नहीं प्यारे बच्चों, स्किप. सो इज इक्वल टू 0. आता पुन्हा एकदा ऍप्सिलॉनला इथंच ठेवतो, हे दोन निगेटिव्ह पलीकडे पाठवतो. आर यू ऍग्री विथ दिस? व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? एका सर्किटमध्ये पर्टिक्युलर लूप कशीही ट्रॅव्हर्स करा, आन्सर्स आर एक्झॅक्टली सेम. गेटिंग? एकदा स्क्रीनशॉट घ्या. बेटा विषय आला होता फील्डचा. इथे होतं काय, बॅटरी काय करते, चार्ज देते. रॉंग, चार्ज नाही देत. बॅटरी चार्जला पळवते. हे वाक्य नोटबुकच्या टॉपला लिहून ठेव. बॅटरी चार्ज देत नाही, बॅटरी जो चार्ज आहे त्यालाच पळवते. गेटिंग? सोबतच्या इथे एक बॅटरी आहे 5 व्होल्टची, असं म्हणतो मी. किती व्होल्टची? 5 व्होल्टची बॅटरी आहे बच्चा. 5 व्होल्ट म्हणजे काय रे बाळा? आता लक्ष दे बरं का, मला सांग. वर्क डन इज चार्ज इंटू पीडी. पाठ करा फॉर्म्युला. वर्क डन इज चार्ज इंटू पीडी. वर्क डन इज चार्ज इंटू पीडी. सोबतच्या V इज W अपॉन Q. V इज W अपॉन Q. सो 5 व्होल्टची बॅटरी आहे बेटा, 5 व्होल्टची बॅटरी आहे. चा अर्थ काय झाला? लक्ष दे. 5 व्होल्टची बॅटरी म्हणजेच काय, वर्क डन पर युनिट चार्ज. म्हणजेच 5 जूल ऑफ वर्क टू मूव्ह 1 कुलम्ब ऑफ चार्ज. समजा हे बघ, करंट चाललाय. लेट अस से हा जो करंट आहे ना बच्चा, हा करंट आहे, चार्ज आहे 1 कुलम्ब. आपण काय म्हणू, Q इज 1 कुलम्ब. 1 कुलम्ब चार्ज आहे. एका कुलम्ब चार्जला 5 जूल एनर्जी गेली आणि हा चार्ज अख्ख्या सर्किटमध्ये पळणार आहे. हे बघ, इनकमिंग चार्ज इज आउटगोइंग चार्ज. जेवढा चार्ज असेल तेवढाच 1 कुलम्ब. तर बच्चा लक्ष दे, हा 1 कुलम्ब असा फिरणार आहे अख्ख्या सर्किटमध्ये. तर मला काय सांगायचंय की हा 5 व्होल्ट ही एनर्जी म्हणजे 5 जूल प्रति चार्ज, 5 जूल एनर्जी, 5 जूल एनर्जी निघली बरं का. लक्ष दे, 5 जूल पर कुलम्ब. 5 जूल आली. इथं खर्च नाही, खर्च नाही, खर्च. अरे इथं कुठं खर्च आहे राव? इथं काहीच नाही ना, रेजिस्टर नाही. हा, पण इथे बल्ब लावला तुम्ही. काय लावला? बल्ब लावला. चिटुक 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 चिटुक. याला जसा करंट भेटला, लगेच बल्ब काय झाला? ऑन झाला. अरे सॉर नो बेटा, सर लाईट गेली. हे बघ, इथं आला, काय झालं? हा सर, त्याला काय भेटला? करंट. फील आला सर, त्याला करंट भेटला, आहे की नाही? करंट आला, भेटला. I इंटू आर गुणाकार झाला. हे सगळं आपण पाहिलं. तर बेटा इट विल ग्लो, म्हणजे दिस हॅज कॉट सम एनर्जी. काय खर्च केली त्याने? सम एनर्जी. 5 जूल आली होती. किती आली होती? 5 जूल. समजा ह्या 5 व्होल्ट पैकी मी असं म्हणतो 2 व्होल्ट खाल्ले. किती व्होल्ट खाल्ले बेटा? 2 व्होल्ट खाल्ले या रेजिस्टरने. हे पुसतो नाही का, ह्या इथपासून इथपर्यंत 2 व्होल्ट खाल्ले, म्हणजे 2 जूल एनर्जी खाल्ली. 2 व्होल्ट म्हणजे काय राव? 2 जूल. इथं बघ ना, 5 व्होल्ट विल बी 5 जूल्स पर 1 कुलम्ब. बघ ना हिशोब, जेवढे व्होल्टेज असतील तेवढे जूल्स प्रति कुलम्ब ऑफ द चार्ज. हिशोब आहे ना तो. सो 2 व्होल्ट खाल्ले, उरले किती? 3. अच्छा, हे जरा जास्त झालं. 4 म्हणू आपण. 4, कारण इंटरनल ना, कमी काय. 4 व्होल्ट, 4 व्होल्ट खाल्ले याने. किती खाल्ले? 4 व्होल्ट एनर्जी खाल्ली तुमच्या बल्बने. आता किती उरली? 1. हा 1 कोण खर्च केले? बघा, इंटरनेशनल तुम्ही आले ना, हा 1 व्होल्ट. याच्या अक्रॉस किती ड्रॉप होईल बच्चा? 1 व्होल्ट. आणि 4 अधिक 1 5 व्होल्ट. जेवढी एनर्जी होती सगळी खर्च झाली, फिनिश्ड. आणि मग आन्सर विल बी 0. म्हणून आपण प्लसला म्हणतो हायर, याला लोअर. 5 0. कळलं ना बेटा? 5 आणि लो, सगळीची सगळी एनर्जी खाल्ली. नवीन एनर्जी कुठून आली नाही, जी आहे ती कुठं खर्च झाली नाही. एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ती फक्त काय होते? कन्व्हर्ट. सो जेवढी 5 आहे ती 4 अधिक 1 अशी वापरली गेली. विषय संपला. सो बच्चा, हॅव यू अंडरस्टूड?